नमस्कार मित्रांनो, विजडम आयएस वरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विजडम आयएस वरती आपण करंट मध्ये ज्या घडामोडी घडतायत त्या घडामोडींचं विश्लेषण करण्याची एक सिरीज सुरू केलेली आहे आणि त्या सिरीजचा पुढचा भाग मी आज तुमच्यापर्यंत घेऊन आलोय. तर बघा, COP28 ही एक परिषद सध्या सुरू आहे UAE मध्ये आणि या ठिकाणी पर्यावरण बदल, हवामान बदल याच्याविषयी चर्चा चालू आहे. जगभरातले सर्व देश एकत्रित येऊन इथे हवामान बदलावरती काही ना काहीतरी तोडगा काढावा यासाठी एकत्र आलेले आपल्याला दिसून येत आहेत. आता त्या हवामान बदलासाठीच्या ही जी काही परिषद चालू आहे तर शक्य आहे का, म्हणजे त्यांनी जर का काही कन्सेन्सस वरती जरी आले, ते जर का काही कन्सेन्सस वरी जरी आले आणि ठरवलं की आता असं हवामान बदल करायचे, ह्या गोष्टी करायच्या, तरी सुद्धा पेट्रोल आणि डिझेल याचा वापर करून थांबवणं हे आपल्याला शक्य आहे का, हा सगळ्यात महत्वाचा आहे. याचा वापर करणं थांबवणं हे शक्य आहे का, आणि हाच आजच्या दिवशी चर्चेचा मुद्दा आहे आपल्या समोरचा. तर बघा, संयुक्त अरब अमिरातीमध्ये COP28 देशांची बैठक सुरू आहे आणि ही 28वी संयुक्त राष्ट्राची हवामान बदल परिषद आहे. जीवाश्म इंधन हा COP28 मध्ये चर्चेत असलेला सर्वात वादग्रस्त मुद्द्यांपैकी एक आहे. जीवाश्म इंधन, फॉसिल फ्युएल ज्याला आपण म्हणतो, जे की जनरली क्रूड ऑइल हे सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. हे जीवाश्म इंधन जे आहे हे कच्च्या स्वरूपात, कच्चं तेल जे आहे कच्च्या स्वरूपामध्ये जगभर सगळीकडे याचा पुरवठा केला जातो. नंतर त्याच्यावरती प्रोसेस केली जाते आणि आपण बघितलेलं आहे त्याचं गणित जे आहे ते बॅरल नुसार, पर बॅरल यानुसार हे सर्व गणित चालतं आणि प्रत्येक बॅरल मधून किंवा या कच्च्या तेलापासून पेट्रोल, डिझेल, परत जेट इंजिन साठी लागणारं पेट्रोल, परत आपलं डांबर, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या केल्या जातात. खूप सारे घटक ह्याच्यातून बाजूला काढले जातात आणि हाच खरं तर महत्वाचा विषय आहे. आजच्या दिवशीची जर का आपण ऊर्जेची गरज बघितली तर ऊर्जेची सर्वाधिक गरज जी आहे ही कशापासून भागवली जाते, तर ती फॉसिल फ्युएल जी आहे त्याच्यापासूनच भागवली जाते. मग त्याच्यामध्ये तुम्ही इव्हन कोळसा जो आहे तो सुद्धा घेऊ शकता. ज्या वेळेस या जीवाश्म इंधनाचं ज्वलन केलं जातं तेव्हा त्याच्यातून काही घातक वायू आणि रसायनं जी आहेत ती बाहेर पडतात आणि ज्याचा आपल्या इथल्या पर्यावरणावरती फरक पडलेला आपल्याला दिसून येते, इम्पॅक्ट पडलेला आपल्याला दिसून येतो. काही दिवसांपूर्वी झालेली गारपीट, 15 दिवस पण नाही झाले, गारपीट झाली, त्याच्यानंतर सायक्लोन आलं आणि हे सायक्लोन जे आहे, सायक्लोन म्हणता म्हणता सिव्हिअर सायक्लोन मध्ये कन्वर्ट झालं आणि हिंदी महासागरामध्ये या सायक्लोनची संख्या जी आहे दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. अल निनोचा इम्पॅक्ट मोठ्या प्रमाणामध्ये जाणवला आणि अल निनोचा इम्पॅक्ट जो आहे तो येणाऱ्या काही काळापर्यंत अजून जाणवेल. डिसेंबर आपला अर्धा संपत आलेला आहे तरी सुद्धा थंडी म्हणावी तशी पडलेली नाही. आणि ह्या सगळ्याची कारणं येतात कुठं? ह्या सगळ्याची कारणं येतात बघा, तर ती या फॉसिल फ्युएलकडे. सगळं गणित इथे, सगळी उत्तर इथे येते लक्षामध्ये आणि ह्याच्यातूनच सर्व गडबडी झालेल्या आपल्याला दिसून येतात. सुमारे 200 देशांचे सहकारी मंत्री जीवाश्म इंधनाच्या अडथळ्याचं निराकरण करण्याच्या प्रयत्नात सहभागी झाले. शनिवार म्हणजे 10 डिसेंबरला या शिखर परिषदेत जीवाश्म इंधन टप्प्याटप्प्याने बंद करण्याच्या संभाव्य करारावरती देशांमध्ये भांडणं सुद्धा झाले. भांडण इन द सेन्स चर्चेमधून झालेली भांडणे. आता ही भांडणं म्हणण्यासाठीचं कारण काय बघा, आता पर्याय काय आहेत? सपोज जीवाश्म इंधन आपण बंद केलं, टप्प्याटप्प्याने बंद केलं, एकाच दमात नाही केलं, टप्प्याटप्प्याने बंद केलं. आजच्या दिवशी आपण एक पर्याय त्याच्यासाठीचा खूप छान शोधलेला आहे, तो म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल, CTRIC, इलेक्ट्रिक व्हेकल, यालाच आपण EV असं म्हणतो. पण मुळामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल मुळे असा आपल्याला एक सेन्स येतो की मी पर्यावरणाला हातभार लावतोय, मी पर्यावरण जे आहे याला हातभार लावतोय, मी इलेक्ट्रिक गाडी चालवतोय, असा एक सेन्स निर्माण होतो. बट फॅक्ट इज दॅट या इलेक्ट्रिक व्हेकलसाठी चार्जिंग करण्यासाठी जी वीज आपण वापरतो ही वीजच मुळामध्ये कोळशाचं ज्वलन करून, कोळसा, कोल जो आहे याचं ज्वलन करून बनवली जाते.
त्याच्यामुळं उद्देश जो साध्य व्हायला पाहिजे तो उद्देश साध्य होत नाही. उलट त्या उद्देशाचं काय होतं, उलट त्या उद्देशाचं हसं होतं, त्याला हरताळ फासला जातो. हे समजून घ्या. जागतिक तापमानवाढीस कारणीभूत असलेल्या जीवाश्म इंधनांचा वापर घटवण्याचा मुद्दा जाहीरनाम्याच्या मसुद्यात समाविष्ट करण्यास विरोध करून या मुद्द्यावरून नाट्यमय घुमजाव करणारे देश या विषयावर सहमत होऊन संयुक्त राष्ट्राच्या महत्वपूर्ण या COP28 वेळेवर समारोपाची आशा असलेले देश यांच्यात कोणी निर्माण झाले. कोण कोण की एका बाजूला कोण आहेत की ज्यांना वाटतं की हे व्हायला हवं, ज्यांना वाटतं की हे व्हायला हवं काय, तर बाबा हे हवामान बदलासाठी जीवाश्म इंधनासंदर्भात आपण काहीतरी निर्णय घ्यायला हवा असे म्हणणारे एक, आणि दुसऱ्या बाजूला कोण आहेत तर ह्या परिषदेतून काहीतरी हाताशी यायला पाहिजे असे म्हणणारे, असे दोन गट पडलेले आपल्याला दिसून येतात. आता ह्याच्यातली मजा अशी आहे बघा, आग्रही देश जर का आपण बघितले तर अमेरिका वगैरे हे देश जे आहेत हे जास्त आग्रही असल्याचं आपल्याला दिसतं. हे देश अधिक आग्रही आहेत. कशासाठी, तर असं असं व्हायला पाहिजे, हवामान बदलासाठी बाकी देशांनी काय करायला पाहिजे, बाकी देशांनी मेहनत घ्यायला पाहिजे. पण मागेच भारताने स्पष्ट केलेलं आहे, इव्हन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे या COP28च्या बैठकीच्या निमित्ताने की भारतामध्ये 17% लोकसंख्या राहते एकूण जागतिक लोकसंख्येच्या. 17% लोकसंख्या ही भारतामध्ये राहते आणि जागतिक जे काही इमिशन आहे या इमिशन मध्ये भारताचा वाटा हा फक्त 4% आहे. आणि त्याच्यामुळं जे पुढारलेले देश आहेत, जे पुढारलेले देश आहेत या देशांनी भारताला किंवा इतर आफ्रिकन देशांना, इतर लॅटिन अमेरिकन देशांना, इतर आशियाई देशांना घाबरवणं, त्यांच्यावरती दडपण आणणं सोडून द्यायला पाहिजे. सर्वप्रथम सुरुवात जर का कोणी करायला हवी तर ती USA, युरोपियन युनियन मधील देश, चीन यांसारख्या देशांनी करायला पाहिजे. कारण की या सगळ्यांचं मिळून होणारं कार्बन उत्सर्जन, या सगळ्यांचं मिळून होणारं फॉसिल फ्युएलचं ज्वलन हे एका बाजूला आणि संपूर्ण जग एका बाजूला अशी परिस्थिती आहे. आता जाहीरनाम्यात जीवाश्म इंधनाचा वापर घटवण्याचा मुद्दा समाविष्ट करण्यास सौदी अरेबिया, इराक सारख्या तेलावर अर्थव्यवस्था असलेल्या देशांनी विरोध केल्याची माहिती आहे. मग त्यांनी विरोध करणं हे साहजिकच आहे. त्यांची अर्थव्यवस्था जी आहे ती मुळातच त्याच्यावरती अवलंबून आहे. जर का उद्या जाऊन जीवाश्म इंधन बंद होणार आहे तर काय करायचं, पर्याय कोणकोणते उपलब्ध आहेत, हाच त्यांच्यासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न असणार आहे. मधल्या काळामध्ये बघा या देशांनी प्रयत्न करून झालं. काय प्रयत्न केला ह्या देशांनी मधल्या काळामध्ये की टुरिझम आपल्या इथं त्यांनी मोठं करण्याचा प्रयत्न केला, पण ते वर्कआउट झालेलं दिसून येत नाही. टुरिझम जे आहे ते वर्कआउट झालेलं दिसून येत नाही. म्हणून परत एकदा ह्यांना तेलावरतीच अवलंबून राहावं लागतं की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कॉन्फरन्स ऑफ पार्टीज COP परिषदेचे 28वे सत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखालील शिखर परिषद सुमारे 2 आठवडे चालली. या काळात भाषणं, वाटाघाटी, निदर्शनं झाली आणि ही मंगळवारी संपणार होती. पण हवामान परिषदेतील विचारविनिमय चर्चा जवळजवळ नेहमीच लांबते ही परिस्थिती आहे. ठीक आहे, तर काय ठरलं, जीवाश्म इंधनाचा वापर आणि उत्पादन न्याय्य सुव्यवस्थित पद्धतीने घटवण्याचं आव्हान केलेलं आहे. बरोबर आहे. यंदा या परिषदेच्या जाहीरनाम्याच्या मसुद्यात कोळसा, तेल आणि वायू, कोळसा, तेल आणि नैसर्गिक वायू अर्थातच याचा वापर वेगाने घटवण्यासाठी कटिबद्धतेचा आग्रह धरणारे देश संतप्त झाले. कारण हा मुद्दा नेमका वगळण्यात आला. आता ह्याचा आग्रह का धरला जातोय, कारण की ते देश जे आहेत, इतर जे पुढारलेले देश आहेत त्यांनी आता इतर मार्ग शोधलेले आहेत, त्याच्यामुळे ते बाकीच्यांच्या मागे लागले. इतर मार्ग म्हणजे काय, सपोज त्यांनी अणुऊर्जेपासून वीज निर्मिती करायला सुरुवात केलेली आहे किंवा त्यांची इथं ते आता विंड टर्बाईन जे आहेत त्याचा वापर करून ते वीज निर्मिती करतायत किंवा इतर कोणत्याही मार्गाने करत असतील, मग ते दुसऱ्यावरती दबाव निर्माण करणारच आहेत. मुळामध्ये त्यांचा हा सर्व काही जो उत्कर्ष झालेला दिसून येतोय, जे आजच्या दिवशीचे पुढारलेले किंवा डेव्हलप्ड देश आहेत यांचा जो काही उत्कर्ष झालेला दिसून येतोय तो फॉसिल फ्युएल मुळेच झालेला आहे. आलं का लक्षात? फॉसिल फ्युएल त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं, त्याचा फायदा करून घेतला, म्हणून तर हे झालेलं आहे. आणि आज संपन्नता आल्यानंतर, आज सुबत्ता आल्यानंतर ते संपूर्ण जगाला सांगतात की त्याचा वापर करू नका.
स्वतःचं वापरून झाले. म्हणजे हे असं झालं की माझं पोटभर खाऊन झालंय आणि मग मी सगळ्यांना सांगायचं की बाबा नका नका भाकरी नका खाऊ, भाकरी नका खाऊ, असं म्हणून चालणार आहे का? नाही चालणार. मग आता फेज आउटचा जो पर्याय आहे ह्याच्यामध्ये, फेज आउट म्हणजे काय? तर फेज आउट म्हणजे ऊर्जेसाठी जीवाश्म इंधनाचा वापर टप्प्याटप्प्याने थांबवायचा. भारताने तर सांगितले 2030-2040 पर्यंत आपण हे टप्प्याटप्प्याने थांबवू. पण हा वापर बंद करणं म्हणजे काय? तर पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, जल आणि आण्विक यांसारख्या अधिक हवामान अनुकूल ऊर्जेच्या बाजूनं जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्यास देश सहमत होते. पण आजच्या दिवशीची सगळ्यात मोठी अडचण काय? विंड एनर्जी, सोलार एनर्जी हे सगळं वापरायला लोक तयार आहेत, पण ह्याच्यासाठीची टेक्नॉलॉजी जी आहे ही टेक्नॉलॉजी प्रचंड महाग आहे, खर्चिक आहे. आणि ह्याच्यापासून निर्माण होणारी वीज ही त्याच्याहून खर्चिक आहे. मग हे कधी होऊ शकतं? जे पुढारलेले देश आहेत त्यांनी जर का टेक्नॉलॉजी ट्रान्सफर केलं तर ह्या गोष्टी सहज साध्य होऊ शकतात, पण ते त्याला सुद्धा तयार होत नाहीत. ठीक आहे, म्हणजे काय बघा, वापर बंद करायचा म्हणजे काय? तर ह्याचा वापर करायचा. पण ह्याचा वापर करत असताना कुठेही असं म्हटलं गेलेलं नाहीये की आपण फॉसिल फ्युएल बंद करणार आहोत. याचाच अर्थ टप्प्याटप्प्याने थांबवणं, पूर्णपणे थांबवणं असं म्हटलेलं आहे का ह्याच्यामध्ये? नाही. मग हे टप्प्याटप्प्याने थांबवणं म्हणजे काय? भविष्यामध्ये काहीही जर झालं तरी सुद्धा फॉसिल फ्युएल जे आहेत हे ऊर्जेचा महत्वाचा स्रोत राहतीलच. आता हे किती महत्वाचं आहे की कोळसा जो आहे हा लवकरात लवकर बंद व्हायला पाहिजे वापरातून. तर त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण जे आहे, ज्या काही जगभरात 5 डेथ होतात त्याच्यातली एक जी आहे या कोळशाच्या ज्वलनामुळे होते, म्हणजे पोल्युशनमुळे ही होते असं हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा अभ्यास सांगतो. यासोबतच जगभरामध्ये जे काही तापमान वाढलेलं आहे त्याच्यामध्ये 1.5 डिग्री तापमान जे काही वाढलेलं आहे तर हे कोळशाच्या ज्वलनामुळे वाढलेलं आहे असं म्हटलेलं आहे. यासोबतच अजून एक महत्वाचा मुद्दा आहे, जगभर जरी पवन ऊर्जा घ्या, सौर ऊर्जा घ्या याचा वापर वाढलेला असला तरी सुद्धा तो 25-30% पलीकडे गेला नाही. आजच्या दिवशी सुद्धा कोल जे आहे हाच महत्वाचा सोर्स आहे. फेज आउटची मागणी तुलनेनं नवीन आहे. जीवाश्म इंधनाचा वापर हवामान बदलाशी जोडला जात असला तरी त्याचा वापर पूर्णपणे थांबवण्यावर हवामान परिषदेच्या प्रतिनिधींनी अधिकृतपणे काही सांगितलेलं नाहीये. आता भारत आणि चीनसह इतर देशांची भूमिका काय आहे? तर आपण काही स्पष्टपणे याला मान्यता दिलेली नाहीये, पण अक्षय ऊर्जा जी आहे त्याला मात्र आपण चालना देण्याचे प्रयत्न निश्चितपणे करतोय. आता या करारास अंतिम स्वरूप देण्यासाठी आग्रह कुणाचा आहे? अमेरिका, युरोपियन युनियन, लहान बेट जी आहेत की ज्यांची समुद्राची पातळी जर का वाढली तर ज्यांची कदाचित एकूण सगळी अर्थव्यवस्था किंवा त्यांचं अस्तित्व जे आहे तेच धोक्यात येऊ शकतं, हे सर्वाधिक आग्रही आहेत की बाबा हरितगृह वायू उत्सर्जनाचा मुख्य स्रोत जो आहे जीवाश्म इंधन हे टप्प्याटप्प्याने बंद व्हायला पाहिजे. मात्र त्यांना तेल उत्पादक व निर्यातदार देशांच्या गटाचा तीव्र विरोधाचा सामना करावा लागतो. म्हणजे कोण? सौदी अरेबिया, रशिया हे सगळे देश जे आहेत ते विरोध करत आहेत. त्यांचं म्हणणं काय की इंधन स्त्रोतांना लक्ष करायच्या ऐवजी तुम्ही उत्सर्जन कमी करण्यावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. तुम्ही फोकस कशावरती करताय? तर तुम्ही फॉसिल फ्युएल्स वरती फोकस करताय. पण फॉसिल फ्युएल वरती फोकस व्हायला पाहिजे का? तर नाही. तर फोकस कशावरती व्हायला पाहिजे की आपण इमिशन कसं कमी करू शकतो याच्यावरती फोकस व्हायला पाहिजे. पण तसं काही होतंय का? तर नाही. कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू ही सर्व जीवाश्म इंधनाची उदाहरणे आहेत. आता ही नैसर्गिक इंधन आहेत आणि लाखो वर्षापासून मृतावस्थेतील वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषांपासून भूस्तरदाब आणि उष्णतेमुळे तयार झालेली आहेत. हे सगळं आपल्याला भूगोलामध्ये माहिती आहे. फॉसिल फ्युएलचे हे एक्झाम्पल आहेत नॅचरल गॅस, ऑइल, कोल, केरोसिन, प्रोपेन हे सगळे त्याचे काय उदाहरणं. आता जीवाश्म इंधन कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून बनलेलं असल्यामुळं हे जाळल्यानंतर मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते आणि ह्याच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये इमिशन सुद्धा होतं, प्रदूषण सुद्धा होतं. हेही या ठिकाणी नाकारून चालणार नाही. कोळसा जो आहे हा सर्वाधिक वापरला जातो. तर पेट्रोल आणि गॅस जे आहे हे
टू व्हीलर जे आहेत त्या टू व्हीलरसाठी मोठ्या प्रमाणामध्ये वापरले जातात. आणि त्याच्यातून काय होते तर सध्या जे काही आपल्याला गरमी वाढलेली दिसतीये त्याच्यामध्ये हेच महत्वाचं कारण आहे. आता परिणाम काय काय होतो इथे डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल. तर समुद्र जो आहे त्याचं ऍसिडिफिकेशन वेगाने होते. यासोबतच एकदम थंडी तरी पडेल किंवा एकदम ऊन तरी होईल. पाऊस पडला तर धोधो धोधो कमी वेळात पडेल, नाहीतर पडणारच नाही. समुद्राची पातळी वाढत चाललेली आहे. प्लास्टिक पोल्युशन, हवेचं पोल्युशन, पाण्याचं पोल्युशन, यासोबतच ते जीवाश्म इंधन जे आहे किंवा जे क्रूड ऑइल आहे त्याचा थर जो आहे त्याचा तवंग जो आहे तो समुद्रावरती पसरणं घ्या. आणि नंतर इतर येणारे त्याच्या सोबतचे हेल्थ इश्यूज आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नुकतंच दिल्ली संदर्भात जी बातमी होती किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा जी हवेची गुणवत्ता खालवलेली होती तेव्हा काय त्रास झाला हे खूप साऱ्या जणांना अगदी चांगल्या पद्धतीने माहिती असेल. मग हे जीवाश्म इंधन जे आहेत यांचा एकूण दुष्परिणाम लक्षात घेता शाश्वत ऊर्जा स्रोतांकडे वाटचाल करणं आवश्यक आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते व्हावंच लागणार आहे. त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी म्हणून एक आहे IEA, त्यांनी एक रिपोर्ट सबमिट केला होता ग्लोबल ट्रॅक म्हणून. तर या रिपोर्टमध्ये जीवाश्म इंधन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी 2022 या एका वर्षात तब्बल 120 अब्ज मेट्रिक टन मिथेनचं उत्सर्जन केलेलं आहे. मग का नाही टेम्परेचर वाढणार हो? कशाला मरायला पाऊस पडतोय असं जर का असेल. ठीक आहे, ही गरमी जी वाढत चाललेली आहे ह्यानी ओझोन लेअरला पण जो काही त्रास होतोय, त्याला जे काही होल पडलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्याशी संबंधित आहेत. तसंच या कंपन्यांकडून मिथेन वायूची गळती उत्सर्जन रोखण्यासाठीच्या प्रतिबंधक उपायांची अंमलबजावणी सुद्धा केली जात नाही. आणि हे सायकल आहे बघा सगळं. हे सायकल आपल्याला दिसतंय की काय काय होतंय ह्या सगळ्यामुळं. CO2 सायकल असं आपण त्याला म्हणतो. आणि हे सगळं सायकल सध्या डिस्टर्ब झालेलं आपल्याला दिसून येते. IEA प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार मिथेनचं उत्सर्जन रोखण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध आहे का? तर उपलब्ध आहे. आणि अतिशय स्वस्त असलेल्या या तंत्रज्ञानाचा वापर जीवाश्म इंधनाची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी केला तर मिथेनचं उत्सर्जन जे आहे हे 75% कमी होऊ शकतं. आणि जर का ते तसं झालं तर त्याच्यामुळं तापमानामध्ये खूप चांगल्या पद्धतीने घट सुद्धा होऊ शकते. खूप चांगल्या पद्धतीने घट होऊ शकते. पण ते काय करतायत का? तसं नाही करतायत. त्यांना फक्त कमाई करायची आहे. त्यांच्यासाठी महत्वाचं काय आहे? प्रॉफिट. दॅट्स इट. प्रॉफिट हाच सगळ्यात महत्वाचा आहे. ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या ज्या आहेत यांच्यामुळं 40% मिथेन वायूचं उत्सर्जन होतं. विशेषतः नैसर्गिक वायू आणि खनिज तेलाची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये मिथेन गॅसचं सर्वाधिक उत्सर्जन होतं. आणि इथे आपल्याला लक्षात येते 75% उत्सर्जन रोखता येऊ शकतं. 75% उत्सर्जन जे आहे ते रोखता येऊ शकतं. आणि जर का 75% नैसर्गिक वायूची गळती रोखण्यात यश आलं तर जागतिक तापमान वाढ जी आहे ती 0.1 अंश सेल्सिअसने सुद्धा रोखता येईल. म्हणजे ह्याच्यासाठी फक्त अमेरिका जी आहे अमेरिकेने प्रयत्न करून चालणार आहेत का? किंवा फक्त युरोपने प्रयत्न करून चालणार आहेत का? तर नाही. ही COP जी आहे COP28 जी आहे सध्या झालेली जी ही बैठक होती या अशा बैठका वारंवार होणं गरजेचं आहे. आणि ह्या बैठकांमधून काहीतरी समान मुद्द्यावरती त्यांचं एकमत होणं गरजेचं आहे. समान मुद्दा, एकमत. कोणत्याही देशाने जर का प्रयत्न केले, फक्त एका देशाने जर का प्रयत्न केले तर त्याच्यातून साध्य काहीच नाही होणार. सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तरच या संदर्भातली विन विन सिच्युएशन जी आहे ती निर्माण होऊ शकते. आणि जागतिक तापमान वाढ जी आहे या तापमान वाढीला कुठंतरी जाऊन ब्रेक लावता येऊ शकतो. आणि ही जी प्रोसेस आहे ती स्लो करता येऊ शकते. आणि हे काही एका दिवसात होणार आहे का? तर नाही. ह्याच्यासाठी फार मोठा कालावधी लागणार आहे. पण प्रयत्न केले तर सर्व गोष्टी या निश्चितपणे साध्य होऊ शकतात. आणि इतिहास आपल्याला तेच शिकवतो की प्रयत्न केलं तर सर्व गोष्टी साध्य होऊ शकतात. तर ही माहिती होती तुमच्यासाठी अशी की जरी ह्यांनी सगळ्यांनी प्रयत्न केले अक्षय ऊर्जा स्रोताकडे जाण्याचे तरी सुद्धा पेट्रोल आणि डिझेल हे इंधनाचे सोर्स म्हणून राहतीलच.
आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर खाली तसं कमेंट बॉक्समध्ये सांगायला काही हरकत नाही आहे. आणि मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करायला काही हरकत नाही आहे. आपले एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू फार महत्त्वाचं आहे. कॉप कुठे झाली, काय झाली, अगोदरची कुठं झालेली होती, हे तुम्ही करंटमधले जे आहेत गोष्टी त्या तुम्ही करायला काही हरकत नाही. यावेळेसची कुठं झाली होती, महत्त्वाचा मुद्दा कोणता होता, त्याचे साईड इफेक्ट्स काय आहेत किंवा इम्पॅक्ट काय काय होतो काय नाही, हे सगळं आपण इथे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. धन्यवाद. जय हिंद.